युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. भारताच्या संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये 44वा कलम हे युनिफॉर्म सिव्हिल कोड याचा उल्लेख करतं. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मराठीमध्ये अनुवाद खरा तर एकरूप नागरी संहिता असं होतं, पण समान नागरी कायदा या शब्दाने आपल्याला हा विषय परिचित आहे. गेली अनेक वर्ष चळवळीतले अनेक लोक याची मागणी करतायत. सुरुवातीला ज्यावेळी संविधान झाल्यानंतर या दिशेने पहिले पाऊल टाकायचे ठरले आणि हिंदू कायद्यामध्ये सुधारणा करून हिंदू कोड बिल आणायचा प्रयत्न ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदेमंत्री असताना आणि जवाहरलाल नेहरू आपले पंतप्रधान असताना तो प्रयत्न झाला, त्यावेळी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला विरोध झाला. तो विरोध हिंदू धर्मातले जे सनातनी होते त्यांच्याकडून झाला, हिंदुत्ववाद्यांच्याकडून झाला. काँग्रेसमध्ये देखील अनेक जण असे होते की जे त्या अर्थाने थोडे सनातनी विचाराचे होते. त्या सगळ्यांनी विरोध केला. हा कायदा होईल का नाही याबाबतीत ज्यावेळी साशंकता निर्माण झाली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला या प्रश्नावरूनच. कालांतराने जवाहरलाल नेहरू यांनी अतिशय कौशल्याने तुकड्या तुकड्याने पण या सुधारणा केल्या आणि हिंदू कोड बिल हे अस्तित्वात आलं. हिंदू कायद्यामध्ये ज्या अनेक त्रुटी होत्या त्याच्यातल्या अनेक त्रुटी कमी करण्याचं काम हिंदू कोड बिलनी केलं. महिलांना घटस्फोटाचा अधिकार मिळाला, बहुपत्नीत्व समाप्त करण्यात आलं, संपत्तीमध्ये अधिकार मिळाला. असे अनेक फायदे या हिंदू कोड बिलामुळे झाले जे मुळामध्ये हिंदू धर्मामध्ये जे कायदे नव्हते ते. या काळामध्ये म्हणजे हिंदू कोड बिल येण्याच्या अगोदर अनेकांनी अशा भूमिका घेतल्या होत्या की समान नागरी कायद्याची किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज नाही आहे. त्या विरोध करणाऱ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर होते, त्यावेळचे जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी होते, अगदी कन्हैयालाल मुन्शी पण होते. आणि त्या अनेकांची भूमिका होती की धार्मिक चालीरीती वेगळ्या जाती जमातीच्या वेगळ्या आहेत आणि एका कायद्यामध्ये त्याला बांधणं शक्य नाही असा विरोध होता. पण ज्यावेळी हिंदू कोड बिल आलं अस्तित्वात आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता मागे फिरता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर या सगळ्या मंडळींनी एक वेगळी भूमिका घेतली की हिंदूंची सुधारणा झाली पण मुसलमानांचं कसं करणार. आणि मुस्लिमांचा देखील विरोध होता. जसं सगळ्यात धार्मिक पुढाऱ्यांचा विरोध होता तसं त्यांचाही विरोध होता. तेव्हा त्यानंतर मात्र युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा व्हायला पाहिजे अशी भूमिका अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी देखील घेतली. आणि नंतर 1967 साली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये जनसंघाच्या जाहीरनाम्यामध्ये याचा उल्लेख आपल्याला दिसतो. समाजवादी पक्षाने तर त्याच्या आधीपासून भूमिका घेतली होती. अगदी 1950 साली देखील ही भूमिका घेतली होती आणि सुरुवातीपासून समान नागरी कायदा किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा आग्रह धरण्यात आला होता. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा विचार करताना आपल्या देशामध्ये 2 कायदे आहेत असे आपले माननीय पंतप्रधान यांनी त्याचा उल्लेख केला. प्रामुख्याने आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की देशामध्ये 2 कायदे नाही तर 5 कायदे आहेत. हिंदूंचा एक कायदा आहे, मुस्लिमांचा मुस्लिम पर्सनल लॉ आहे, ख्रिश्चन पर्सनल लॉ आहे, पारसी व्यक्तिगत कायदा आहे आणि विशेष विवाह कायदा स्पेशल मॅरेज ॲक्ट असा कायदा आहे. हिंदू कायद्यामध्ये हिंदू, बौद्ध, जैन, शीख आणि बाकी जे छोटे मोठे पंथ उपपंथ आहेत ते सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तेव्हा 5 कायदे आहेत. विशेष विवाह कायदा हा 1954 साली तयार करण्यात आलेला आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक, जातीचे लोक किंवा एकाच धर्माचे देखील लोक कुठलाही आपला धर्म किंवा जाती न बदलता विवाहबद्ध होऊ शकतात आणि त्यांना जे कायदे लागतात ते कुठल्याही धर्माचे लागत नाही. तर जे विशेष विवाह कायद्याखाली जे कायदे केलेले आहेत त्याच्यामध्ये इंडियन सक्सेशन ॲक्ट म्हणजे भारतीय वारसा हक्क कायदा हा देखील लागवतो. घटस्फोट, बहुपत्नीत्व या संदर्भामध्ये देखील धर्माचे कायदे न लागू होता विशेष विवाह कायद्याचे कायदे लागू होतात. म्हणजे एका अर्थाने जे अनेक जण म्हणतात की समान नागरी कायदा निदान व्हॉलंटरी का होईना असावा,
तर त्या अर्थाने विशेष विवाह कायदा हा अस्तित्वात आहे. समान नागरी कायद्यासारखंच त्याचं स्वरूप आहे. आमच्यासारख्या अनेकांनी आमचे विवाह करताना विशेष विवाह कायद्याचा आम्ही वापर केलेला आहे. चळवळीतल्या अनेकांनी या पद्धतीने त्याचा वापर करून लग्न केलेलं आहे. पण जे समान नागरी कायद्याचा आग्रह धरणारे अनेक जे धार्मिक पुढारी आहेत किंवा धर्माचं राजकारण करणारे जे पुढारी आहेत, त्याच्यापैकी बहुतेकांनी विशेष विवाह कायद्याला काही त्याचा अवलंब केला आहे किंवा त्याचा वापर केला आहे असं दिसत नाही. तेव्हा हे जे मुद्दे आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. धर्माचे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आपल्याला दिसतात सगळ्याच धर्मामध्ये, कारण की धर्म ज्या काळामध्ये अस्तित्वात आले हा सगळा जुना काळ होता आणि विशेषतः स्त्रियांच्या अधिकाराच्या बाबतीत सगळ्या धर्मामध्ये कुठेतरी कमतरता आपल्याला जाणवते. काही धर्मामध्ये वारसा हक्क किंवा संपत्तीचा अधिकार अजिबात दिलेला नाही, तर काही धर्मामध्ये थोडाफार दिलेला आहे किंवा पुरुषांच्यापेक्षा निम्मा दिलेला आहे. घटस्फोटाच्या बाबतीत काही धर्मामध्ये घटस्फोट मिळतो, काही धर्मामध्ये मिळत नाही. ख्रिश्चन कायद्यामध्ये देखील मूळ जो कायदा होता त्याच्यामध्ये घटस्फोट मिळणं हे अतिशय अवघड होतं. आणि त्याच्यामध्ये कल्पनाच अशी आहे की जोडी जी आहे नवरा बायकोची जोडी, पती पत्नीची जोडी, तो ईश्वर तय करतो, ईश्वर निश्चित करतो, आपण फक्त खाली समारंभ पार पाडत असतो. तेव्हा ही भूमिका घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घटस्फोटाला वाव राहत नाही. म्हणून त्यामध्ये ते अनालमेंट हा शब्द पूर्वी वापरत होते. सुदैवाने अनेक ख्रिश्चन संघटनांनी, विशेषतः ख्रिश्चनांच्या महिला संघटनांनी खूप मागणी करून त्या कायद्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा करून घेतली आहेत. बाकीच्याही कायद्यामध्ये सुधारणा झाल्या आहेत. मुस्लिम कायद्यामध्ये सुधारणेला वाव आहे की नाही किंवा सुधारणा झाल्या आहेत की नाही, कारण की अनेक जण अशी भूमिका घेतात की मुस्लिम कायदा म्हणजे विशेषतः जे इस्लाम धर्माचे आग्रही आहेत ते अशी भूमिका घेतात का ईश्वरी कायदा आहेत. तर ईश्वरी कायदा नाही, कुराण आणि हदीसच्या आधाराने हा कायदा तयार करावा लागतो. भारतामध्ये जो कायदा अस्तित्वात आहे तो 1937 साली ब्रिटिशांच्या काळामध्ये शरीयत ॲक्ट म्हणून अस्तित्वात आला. त्या कायद्यामध्ये कमतरता जाणवली म्हणूनच 1939 साली त्याच्यामध्ये डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट हा कायदा जोडण्यात आला. त्याच्यानंतर 1986 साली मुस्लिम वुमेन प्रोटेक्शन ॲक्ट कंसामध्ये डायव्होर्स, घटस्फोटाच्या संदर्भामध्ये मुस्लिम महिलाचे अधिकार असा 1986चा कायदा अस्तित्वात आला. तर असे अनेक कायदे जोडण्यात आलेले आहेत. भारतामध्ये असे अनेक कायदे आहेत की जे कायदे प्रत्यक्ष व्यक्तिगत कायद्याला स्पर्श न करता स्त्रियांच्या काही अधिकारांना सुरक्षित करतात किंवा नसलेले अधिकार त्यांना बहाल करतात. पोटगीचा कायदा 125 खाली जे पोटगी मिळते घटस्फोटित किंवा लग्न झालेल्या महिलांना, त्यामध्ये पूर्वी घटस्फोटित महिलांना मिळत नव्हती, पण ते 73 साली इंदिरा गांधी सरकार असताना त्याच्यामध्ये सुधारणा करून तो अधिकार त्यांना बहाल करण्यात आला. त्यानंतर कौटुंबिक छळाविरुद्धचा कायदा तो अस्तित्वात आला. आता डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट किंवा कौटुंबिक छळाविरुद्धचा कायदा तो अस्तित्वात आहे. या सगळ्या कायद्याचे फायदे सगळ्याच धर्मातल्या स्त्रियांना मिळतात. बालविवाह प्रतिबंधक कायदा जो अस्तित्वात आहे त्या कायद्याखाली देखील सगळ्या धर्मातल्या लोकांना तो कायदा लागू आहे आणि त्याचा फायदा सगळ्याच स्त्रियांना देखील मिळत असतो. वारसा हक्कामध्ये सुधारणा करायला वाव आहे. आता ही सगळी चर्चा होत असताना आपलं जे सरकार आहे या सरकारचं आत्तापर्यंतचं जे वागणं बघितलं, आत्तापर्यंतची वृत्ती बघितली तर अल्पसंख्याकांच्या बाबतीत अतिशय प्रतिकूल वागणं असं दिसते. मध्यंतरीच्या काळामध्ये नागरिक हक्काच्या संदर्भामध्ये नवीन कायदा करायचा प्रयत्न केला की जो धर्मावर आधारित होता आणि इथल्या मुस्लिमांचं नागरिकत्व धोक्यात येईल अशी भीती वाटत होती. त्याच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं आणि अजूनही तो प्रश्न त्या अर्थाने पूर्णपणे संपला नसला तरी तो बाजूला ठेवण्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये प्रामुख्याने नवीन सरकार आल्यानंतर 8-9 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याकांच्या विरोधाचे अत्याचार वाढलेले आहेत. मॉब लिंचिंगचे प्रकार वाढलेले आहेत. अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाच्या लोकांना व्यवसाय करणं, राहणं हे देखील अवघड होऊ लागलेलं आहे. मणिपूरसारख्या ठिकाणी देखील जे अत्याचार चाललेले त्याला देखील जसं 2 जमातीचा भाग आहे तसा तो थोडासा धर्माचाही भाग त्याच्यामध्ये जोडला जातो आहे. आणि या सगळ्या परिस्थितीच्या समोर ठेवून ज्यावेळी आपण
युनिफॉर्म सिव्हिल कोडचा विचार करतो त्यावेळी सरकारचा हेतू नेमका काय आहे याबद्दल शंका येते. आता तो हेतू चांगला आहे का वाईट आहे हे केव्हा स्पष्ट होईल की ज्यावेळी युनिफॉर्म सिव्हिल कोडचा मसुदा आपल्यासमोर येईल. आज सरकार अशी भूमिका घेते आणि लॉ कमिशननी पण अशीच भूमिका घेतलेली की युनिफॉर्म सिव्हिल कोड असावा की नसावा या बाबतीत नागरिकांनी आपली मते द्यावी. पण युनिफॉर्म सिव्हिल कोड नेमका काय असणार आहे याच्या बाबतीतली कुठली स्पष्ट कल्पना सरकारकडून मांडली जात नाही आहे. आमची अशी अपेक्षा आहे की भारताचं संविधान हे समतेवर आधारित आहे. भारताच्या संविधानामध्ये सामाजिक न्यायाची कल्पना आहे. स्त्रियांच्या बाबतीतले कायदे जे त्रुटी आहेत त्या दूर करण्याचं त्याच्यामध्ये काही प्रावधान आहे का नाही. तेव्हा युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट नेमका काय असेल तो ड्राफ्ट असल्याशिवाय या गोष्टीची चर्चा होऊ शकत नाही. संविधानाने प्रत्येक नागरिकाला उपासनेचं स्वातंत्र्य दिले. प्रत्येक जाती धर्माच्या लग्नाचे विधी वेगळे. ते विधी करायला त्याच्यामध्ये वाव राहणार आहे का नाही याची स्पष्टता देखील त्याच्यामध्ये नाही आहे. तेव्हा असे अनेक मुद्दे आहेत. दत्तकाच्या संदर्भामध्ये जो कायदा अस्तित्वात आहे त्या कायद्यामध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना तो अधिकार मिळत नव्हता. पण गेल्या काही वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिलेले आहेत त्याप्रमाणे आता मुस्लिम आणि ख्रिश्चन जोडपे देखील मूल दत्तक घेऊ शकतात आणि ते कायदेशीर मांडण्यात येतात. या नवीन कायद्यामध्ये दत्तकच्या विरोधाविषयी नेमकं काय सांगितलेलं ते देखील पाहावं लागणार आहे. काही नवीन प्रश्न आपल्या नवीन समाजामध्ये निर्माण झालेले संविधानाच्या काळामध्ये नव्हते. मैत्री करार किंवा लिव्ह इन रिलेशनशिप या प्रकारच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या स्त्रियांचे अधिकार काय असणार आहे याची काही स्पष्टता या मसुद्यामध्ये असावी असं वाटते. LGBT ज्याला आपण लेस्बियन गे किंवा समलैंगिक म्हणतो आणि नपुसक गटाचे लोक आहे त्या सगळ्यांचे अधिकार या सगळ्या नवीन कायद्यामध्ये काय राहणार याची स्पष्टता कुठेही नाही. तेव्हा सरकार जर गंभीर असेल तर सरकारने समान नागरी कायदा असावा की नसावा याची चर्चा न करता समान नागरी कायद्याचा मसुदा समोर ठेवावा. समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करताना कायदेतज्ञाची मदत घ्यावी. सामाजिक चळवळ करणारे अनेक ज्या संस्था आहेत त्यांची मदत घ्यावी. मानवी हक्काच्या विषयी काम करणाऱ्या संस्थांची मदत घ्यावी. वेगळ्या धर्माचे जे तज्ज्ञ आहेत धार्मिक कायद्याचे किंवा धार्मिक विषयाचे तज्ज्ञ आहेत सगळ्या धर्माचे त्यांचा देखील जरूर सल्ला घ्यावा आणि सर्व मान्य होईल. कोणाचा विरोध राहणार नाही, कोणाला भीती राहणार नाही. या प्रकारचा कायदा करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकावं. जर सरकार गंभीर असेल तर त्या पद्धतीने पाऊल टाकेल अशी अपेक्षा करायची. अन्यथा निवडणुकीचे जुमलेबाजी करण्यामध्ये आपलं सरकार हे प्रसिद्ध आहे. समान नागरी कायदा ही केवळ जुमलेबाजी ठरू नये आणि तसा हा विषय फार सोपा नाही आहे. तेव्हा हा विषय हाताळताना सरकारने प्रामाणिकपणे आणि सर्वसमावेशक सर्वांची मदत घेऊन सर्वांची सहायता घेऊन सर्वांची संमती घेऊन या कायद्याच्या दिशेने जर पुढे पाऊल टाकले तर आपल्या समाजासाठी देशासाठी हे फार चांगली घटना ठरेल. एका अर्थाने ही एक चांगली संधी आहे. या संधीचं सोनं करायचं का संधीची माती हे आपल्या सगळ्यांच्यावरती अवलंबून आहे. आणि आपण आशा करूयात की आपलं शासन आणि शासनामध्ये असलेले जे सगळे मंत्री आहेत, प्रशासन आहे, लॉ कमिशन आहेत या सगळ्यापर्यंत आपली ही बाजू जाईल आणि याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल. तेव्हा समान नागरी कायद्याच्या किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भामध्ये त्याचं स्वागत अतिशय सावधपणे आम्ही करतो आहोत आणि आम्हाला आशा आहे की या प्रश्नाच्या बाबतीत फार मोठी जर चर्चा देशामध्ये घडली तर काहीतरी त्याच्यातून चांगलं निष्पन्न होईल. धन्यवाद.